आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत दुपारी 2च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राची सुरुवात या घडीच्या एका महत्त्वाच्या बातमीनं ऑक्सिजन पुरवठ्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्र सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। 162 प्लांटचं काम हे प्रगतीपथावर असून अतिरिक्त 551 प्लांट्सना मंजुरी देण्यात आली आहे। तर 551 प्लांट्सना पीएम केअर निधीतून मंजुरी मिळाली असून ऑक्सिजन पुरवठ्याचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारकडून हा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय। देशातील प्रत्येक जिल्ह्यात आता हे प्लांट्स उभारले जाणार आहेत। ऑक्सिजन पुरवठ्यासाठीचा हा मोठा निर्णय केंद्र सरकारचा। तर ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ऑक्सिजन वाहक जहाजांना देखील आता सवलत दिली जाणार आहे। ऑक्सिजन वाहक जहाजांना कर आकारला जाणार नाही। पोर्टमध्ये देखील ऑक्सिजन वाहक जहाजांना प्राधान्य देण्यात येईल। केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिली आहे आणि त्यामुळेच ऑक्सिजनची जी वाहतूक आहे ती जलद गतीने सोयीस्कर होण्यासाठी म्हणून आता केंद्र सरकार प्रयत्न करतंय। ऑक्सिजन वाहक जहाजांना सवलत देण्यात आली असून या जहाजांना कर आकारला जाणार नाही आणि पोर्टमध्ये देखील ऑक्सिजन वाहक जहाजांना आता प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती मनसुख मांडवीय केंद्रीय राज्यमंत्री यांनी दिली आहे। बघत पुढची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे मुंबईवरती पुन्हा एकदा ऑक्सिजन संकट या ठिकाणी ओढवल्याचं बघायला मिळते। तळोजातल्या लिंडे कंपनीत बिघाड झाल्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर त्याचा परिणाम जाणवतोय। मुंबईकरांसाठीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तळोजातल्या लिंडे कंपनीत हा बिघाड झाला आणि त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावरती त्याचा परिणाम होतोय। 105 ऐवजी फक्त 80 टन इतकाच पुरवठा केला जातोय आणि सध्याची मुंबईची ऑक्सिजनची गरज जर पाहिली तर ती आहे 235 टन। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जो आहे तो या ठिकाणी भासू शकतो। नवी मुंबईच्या आयनॉक्स कंपनीतून 130 टन पुरवठा होत असून रुग्णालय डॉक्टरांनी ऑक्सिजनचं नियोजन करावं। केंद्राकडून अतिरिक्त 200 टन ऑक्सिजन मिळावा अशी अपेक्षा देखील महापालिकेने आता व्यक्त केलेली आहे। सहकार्याची अपेक्षा महापालिकेने व्यक्त केली आहे। त्यामुळे मुंबईवरती आता पुन्हा एकदा ऑक्सिजनचं संकट या ठिकाणी आहे आणि हे संकट दूर करण्यासाठी कशा पद्धतीचं सहकार्य होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मुंबईची सध्याची गरज ही 235 टन इतकी ऑक्सिजनची आहे पण सध्या तितका ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहीये। बघत पुढची बातमी भारत सरकारचा मोफत लसीकरण कार्यक्रम भविष्यात सुरू राहणार आहे आणि हा मोफत लसीकरण कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याची दक्षता राज्यांनी घ्यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये केली आहे। सोबतच देशातील कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसी देऊन या मोहिमेत सहभागी होऊ शकतात असं देखील मोदींनी म्हटलंय। इतकंच नाही तर केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना विनामूल्य लस पाठवली आहे। 45 वर्षांवरील लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो। तसंच 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीसाठी लस उपलब्ध असणार आहे असं देखील मोदींनी मन की बात मध्ये सांगताना जनतेशी संवाद साधलाय। तर पंतप्रधान या मन की बात मध्ये नेमकं काय म्हणाले बघूयात। कोरोना की इस संकट काल में वैक्सीन की अहमियत सभी को पता चल रही है। इसलिए मेरा आग्रह है कि वैक्सीन को लेकर किसी भी अफवाह में न आए। आप सभी को मालूम भी होगा कि भारत सरकार की तरफ से सभी राज्य सरकारों को फ्री वैक्सीन भेजी गई है जिसका लाभ 45 साल की उम्र के ऊपर के लोग ले सकते हैं। अब तो 1 मई से देश में 18 साल के ऊपर के हर व्यक्ति के लिए वैक्सीन उपलब्ध होने वाली है। अब देश का कॉर्पोरेट सेक्टर, कंपनियां भी अपने कर्मचारियों को वैक्सीन लगाने के अभियान में भागीदारी निभा पाएगी। मुझे ये भी कहना है कि भारत सरकार की तरफ से मुफ्त वैक्सीन का जो कार्यक्रम अभी चल रहा है वो आगे भी चलता रहेगा। मेरा राज्यों से भी आग्रह है कि वो भारत सरकार के इस मुफ्त वैक्सीन अभियान का लाभ अपने राज्य के ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाएं। साथियों, हम सब जानते हैं कि बीमारी में हमारे लिए अपने परिवार की देखभाल करना मानसिक तौर पर कितना मुश्किल होता है।
लेकिन हमारे अस्पतालों के नर्सिंग स्टाफ को तो यही काम लगातार कितने ही मरीजों के लिए एक साथ। आणि आणखीन एक महत्वाची बातमी ती म्हणजे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवरती चौफेर टीका केली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव, रेमडेसिवीर लसीचा पुरवठा, ऑक्सिजन पुरवठा यावरून तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं प्रकरण आणि विरारमधील घटनेवरूनही प्रसाद लाड यांनी सरकारवरती हल्लाबोल केलाय। इतकंच नाही तर त्यांनी संजय राऊतांची दया येते असा टोलाही लगावलाय। तर प्रसाद लाड यांचा सरकारवरती अशा पद्धतीनं त्यांनी चौफेर टीका करत अनेक विषयांवरून राज्य सरकारवरती टीका केली आहे। की हे सरकार भ्रष्टाचारी आहे, हे सरकार कायदा सुव्यवस्थेचा बळी पडलेलं सरकार आहे। हे अनिल देशमुखच्या माध्यमातून आपण काल जनतेने पाहिलं। ज्या अनिल देशमुखांवरती सीबीआयची रेड झाली, त्या अनिल देशमुखांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व मंत्री जयंत पाटील म्हणतात की हा पॉलिटिकल ड्रामा होता। संजय राऊत म्हणतात दया ये क्या हो रहा है। मला असं वाटतं की मला संजय राऊत आपली दया येते, कारण चांद्यापासून बांद्र्यापर्यंत ही चौकशी होणार आहे। आणि आपल्याला हे देखील सांगतो, हायकोर्टाच्या न्यायकक्षेमध्ये ही चौकशी सीबीआय करते। उद्योगपतींकडनं कामं करून घ्यायला पाहिजे, ज्याचं उदाहरण माननीय देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये एका उद्योगपतीकडनं ऑक्सिजनचा प्लांट लावून केलं गेलं। तसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये 10 उद्योगपतींकडून करू शकला असता, पण तुम्हाला उद्योगपतींकडनं खंडणी हवी आहे। तुम्हाला उद्योगपतींकडनं या देशाला मदत नकोय, राज्याला मदत नकोय। त्यामुळे तुमचं हे खंडणी सरकार आणि तुमचा हप्तेखोरीचं सरकार याला आता राज्य कंटाळलंय। तुम्ही आता राजीनामा द्यावा आणि ह्या गोष्टीतून पाय उतार व्हावा आणि होणाऱ्या सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं, एवढंच मी आपल्या माध्यमातून बोलतो। आणि आता सांगलीतून एक महत्त्वाची बातमी आहे। सांगलीमध्ये काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। मिरज सिव्हिल मधील ब्रदर सुनीत हुपरीकर आणि विश्रामबाग इथल्या खासगी रुग्णालयातील लॅब असिस्टंट दावीद वाघमारे यांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे। सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे। तसंच त्यांनी रेमडेसिवीरची 2 इंजेक्शन विकल्याची कबुलीही दिली आहे। एक इंजेक्शन त्यांनी 30,000 रुपयांना विकले, अशी दोन्ही इंजेक्शन त्यांनी 60,000 रुपयांना विकल्याची कबुली दिली आहे। आमचे प्रतिनिधी सांगलीचे आसिफ मुरसल फोनवरून या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। आसिफ, अत्यंत गंभीर प्रकरण, अधिक सविस्तर माहिती। स्वाती, एकूणच बघितलं तर जिल्ह्यात रेमडेसिवीरचे तुटवडा आहे आणि गंभीर प्रकरण आहे। एका ब्रदरनं, मिरज सिव्हिल मधल्या ब्रदरनं सुमित हुपरीकर यांना 30,000ला हे इंजेक्शन विकलेलं आहे। अशा पद्धतीनं दोघं मिळून 60,000ला हे इंजेक्शन विकलेले आहेत। आणि अशा पद्धतीने जे लोकांना जी गरजू लोक आहेत ते कशा पद्धतीने कुठनंही रेमडेसिवीरचं इंजेक्शन उपलब्ध होईल त्या पद्धतीने किंमत लाखो रुपयाचे असेल तर लाखो रुपयांना घेत आहेत। अशा पद्धतीने काळा बाजार करणारे हे लोक समोर येत आहेत। यासाठी अन्न प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे। आता हा प्रकरण हे एलसीबीने समोर आणलेलं आहे। त्यामुळं ज्या काही जिल्ह्यात तुटवडा होत आहे अशा प्रकारच्या काळा बाजार करणाऱ्या तात्काळ कारवाई करा अशी सामाजिक संघटनाची मागणी होत आहे। अगदी आणि यांच्यावरती कठोर खरं तर शिक्षा यांना झाली होणं गरजेचं आहे, कारण सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर असताना त्याचा गैरफायदा घेणाऱ्या या लोकांवरती अशा पद्धतीने कारवाई होणं अपेक्षित आहे। आसिफ, धन्यवाद या माहितीसाठी। नंतर बघत पुढची महत्त्वाची बातमी। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेलं हनी ट्रॅपचं षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आलंय। विशेष म्हणजे एका तरुणीनंच या प्रकरणाचा भांडाफोड केलाय। या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात 3घांवरती गुन्हा दाखल झालाय। यामध्ये पुणे जिल्ह्यातील 2घांचा तर साताऱ्यातील एकाचा समावेश आहे। शैलेश शिवाजी मोहिते पाटील, राहुल किसन कांडगे आणि सोमनाथ दिलीप शेडगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत। या प्रकरणी मयूर साहेबराव मोहिते पाटील यांनी फिर्याद दिली आहे। मात्र आरोपी शैलेश मोहिते हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस असून आमदार दिलीप मोहिते पाटलांचा तो निकटवर्ती असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। काल मयूर साहेबराव मोहिते पाटील, माननीय आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे यांनी तक्रार दिलेली आहे की हनी ट्रॅप करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची, त्यांची बदनामी करायची आणि त्याहून खंडणी वसूल करायची, अशा प्रकारचा कट कारस्थान रचल्याबद्दल एक
गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आता शरद पवारांच्या प्रकृती संदर्भात माहिती देणारी बातमी महत्वाची. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तोंडातील अल्सरही काढून टाकण्यात आलाय. त्यांची प्रकृती सध्या उत्तम आणि ठणठणीत असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलंय. सध्या शरद पवार हे रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे अशी देखील माहिती मलिक यांनी दिली आहे. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातून. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. जिल्ह्यात 24,000 रुग्णांवरती सध्या उपचार सुरू असून जिल्ह्यातील रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीयेत. जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या आरोपी आणि जेलमधील कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आणि आता त्यांच्यासाठी अहमदनगर शहरातील सैनिक लॉन्स इथे 80 बेडचं कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय. आणि एक सकारात्मक बातमी आहे. कोरोनाची परिस्थिती बिकट होत असतानाच अनेक कुटुंबांवरती आर्थिक संकट आलंय. एक वेळचं जेवण मिळण्याची हे अनेकांना भ्रांत आहे. आणि याच परिस्थितीचा विचार करत मुंबईच्या मालवणी परिसरातील गुरुकुल इंग्लिश हायस्कूलच्या माध्यमातून मालाड मालवणी परिसरात मागच्या वर्षभरापासून तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक गरजू लोकांना लॉकडाऊनच्या काळात जेवण देण्याचं काम सुरू आहे. शिवाय या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांना शाळेनं मोबाईल देखील घेऊन दिलेत. तसंच शाळेमार्फत 40% फी देखील माफ करण्यात आली आहे. शाळेतील 7,500 गरजू पालकांना 1 महिन्याचं रेशन किट देखील वाटप करण्यात आलंय. इसका हमने डिस्काउंट दिया है. इसके अलावा मालवनी में पूरे 1 साल में अभी तक हमने 10 लाख लोगों से ज़्यादा लोगों को हमने खिचड़ी का डिस्ट्रीब्यूशन किया है. इसके अलावा करीब 7,500 फैमिलीज को हमने 1 महीने का राशन किट भी डिस्ट्रीब्यूट किया है. आणि आता बातमी आहे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातून. तुळजाभवानीचा गाभारा आंब्यांनी सजलाय. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गाभाऱ्यात महावीर जयंतीनिमित्त आंब्यांची ही अशी मोहक आरास करण्यात आली आहे. भक्तांनी दिलेला आंब्यांचा प्रसाद देवीला अर्पण करण्यात आलाय. अभिषेक पूजेनंतर आज मंदिराच्या गाभाऱ्यात ही अशी आंब्यांची आरास करण्यात आली. पिवळ्या गडद आंब्यांनी तुळजाभवानी मातेचा गाभारा असा फुलून गेलाय. आणि भवानी मातेचं हे दर्शन ऑनलाईन देखील भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. पण जाता जाता एक महत्त्वाची आठवण, ती म्हणजे आठवणीने कोरोनामुक्त होण्यासाठी किंवा कोरोनाला दूर ठेवण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा सुरक्षित राहा आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.